नमस्कार मंडळी, आरवण मम्माज किचनमध्ये आज आपण शरीरासाठी अतिशय पौष्टिक असणारे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू करणार आहोत। तर हे लाडू बनवण्यासाठी मी साखर किंवा गूळ न वापरता काळे खजूर वापरलेले आहेत। आणि हे लाडू बनवत असताना साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे घेऊ शकतात। तर इथे हे आहे आपल्याला लागणारे ड्रायफ्रूट्स। अंजीर घेतलेला आहे, काजू, बदाम, पिस्ता, काळे खजूर आणि अक्रोड। तर हे सगळं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत। खजूरच्या बिया काढून मिक्सरला आपल्याला फाईन ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे खसखस सुद्धा घेतलेली आहे। त्यानंतर इथे आहे 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट, पंपकिन सीड्स 2 चमचे घेतलेले आहेत आणि 2 चमचे सनफ्लावर सीड। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तूप, साजूक तूप इथे मी घेतलेलं आहे। तर आता इथे कढईमध्ये 1 चमचा तुपामध्ये आपण पहिल्यांदा बदाम आहेत ते हलकेसे परतून घेणार आहोत। भाजून घ्यायचं आहे, आपल्याला थोडे क्रंची करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मीडियम एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। सगळे ड्रायफ्रूट जे आहे ते तुम्ही एकत्र सुद्धा परतून घेऊ शकता किंवा वेगवेगळे सुद्धा घेऊ शकता। तर आता मी इथे पहिल्यांदा बदाम परतून घेतलेले आहेत। त्याचबरोबर बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी एकत्रच परतून घेणार आहे। तर इथे हे आहेत काजू, अक्रोड आणि पिस्ता, हे मी तिन्ही एकत्रच परतून घेते। हे सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर हलकेसे परतून घ्यायचं आहे, थोडी क्रंची करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट, सनफ्लावर सीड आणि पंपकिन सीड आणि अंजीर हे मिक्स करणार आहोत। अंजीर आहे ते आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर खसखस सुद्धा मी इथे घातलेली आहे। हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं हलकसं परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर। तर हे छान परतून झालेलं आहे। आता आपल्याला एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात आणि जो आपण खजूर आहे तो परतून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्यामध्ये। तर पुन्हा यामध्ये मी 2 चमचे तूप घेते। खजूरच्या बिया काढून आपल्याला मिक्सरला फाईन ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता हे खजूर आहे ते आपले छान परतून झालेलं आहे, थोडंसं नरम असं झालेलं आहे। आता आपण जे मिक्सचर बनवलं होतं ड्रायफ्रूट्सचं ते यामध्ये घालणार आहोत आणि छान या खजूरमध्ये मिक्स करून घेणार आहोत। थोडंच आपल्याला पहिल्यांदा घालायचं आहे, थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे। एकत्र सुद्धा तुम्ही घालू शकता, थोडं करून घातलं तर जास्त चांगलं आहे मिक्स करण्यासाठी, म्हणून थोडं घालूनच आपण मिक्स करून घेणार आहोत। शरीरासाठी अतिशय पौष्टिक मस्त असे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। मुलं ड्रायफ्रूट्स कधी खात नाहीत, त्यांना तुम्ही जरी 1 लाडू सकाळी दिला तर शरीरासाठी अतिउत्तम आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हा मिक्सचर आहे छान मस्त एकजीव झालेला आहे। खजूरमध्ये जे राहिले होते ते सुद्धा मी ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेले आहेत। हे सुद्धा छान मिक्स करून घेऊयात आपण। हा जो मिश्रण आहे थोडासा ओलसरच असला पाहिजे, म्हणजे लाडू जेव्हा आपण वळतो तेव्हा ते इझिली वळले जातात आणि वळताना शक्यतो थोडंसं कोमट असतानाच हे वळायचे आहेत लाडू। ह्याआधी सुद्धा आपण 2-3 प्रकारचे लाडू बनवले होते, तुम्हाला मी दाखवलं होतं। जेव्हा हे मिश्रण थोडंसं गरम असतं तेव्हाच पटापट वळून घेता येतात, थंड झालं की ते होत नाहीत, पुन्हा आपल्याला गरम करून ते करावे लागतात। तुम्ही ते बघू शकता छान मस्त असं लाडू तयार झालेला आहे। अशा प्रकारे संपूर्ण लाडू आता आपण इथे तयार करणार आहोत। साईज तुम्ही आवडीनुसार किती तुम्हाला लाडूची साईज हवी त्यानुसार तुम्ही हे लाडू बनवू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत। तर मस्त आपली अशी ही सोपी रेसिपी तयार झालेली आहे, एकदम इझी आहे, कोणीही इझिली बनवू शकतं। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओ सोबत। धन्यवाद।